खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला चक्रावून टाकणारं हे प्रकरण आहे। संभाजीनगर क्रीडा विभाग घोटाळ्यातला मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं हर्षकुमारला दिल्लीमधून ताब्यात घेतलेल्या कोट्यवधींची संपत्ती हर्षकुमारकडे सापडलेली आहे आणि हर्षकुमारला 7 दिवसांची आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। हर्षकुमारच्या आई वडिलांना सुद्धा अटक केली आहे। आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये 10 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेले छत्रपती संभाजीनगरमधून। विशाल, अत्यंत हे मोठं प्रकरण आहे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त केलेली एक साधा कारकून होता आणि त्याला आता अटक केली आहे। काय काय नेमक्या आज घडामोडी या दृष्टीने घडणार आहेत? या अटकेनंतरच आता या सगळ्या घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे, खरा मास्टर माइंड कोण आहे असं पुढे येईल। काल कोर्टामध्ये ज्यावेळेस हर्षकुमारला सादर करण्यात आलं त्यावेळेस आतापर्यंत हर्षकुमार क्षीरसागर तब्बल 8 वेळा परदेशवारी करून आल्याचं पुढे आलेलं आहे। म्हणजे एक साधा 13,000 पगार कमवणारा कारकून आणि त्याच्या विदेशवारींचं सगळे आकडेवारी आणि तिथे केलेला खर्च पाहून अगदी पोलीसही चक्रावून गेले। या घोटाळ्याचा मास्टर माइंड तोच असल्याचं पोलिसांनी कोर्टात मांडलंय। मात्र हर्षकुमारच्या वकिलांनी हर्षकुमारने पोलिसांना दिलेले पत्र दाखवलं आणि त्यात बँकेचे काही अधिकारी आणि क्रीडा विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी यांच्या सांगण्यावरूनच हा घोटाळा केला असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे। आता या सगळ्या घोटाळ्याचा शोध घेण्यासाठी आणि हर्षकुमारनं पैसे कुठे खर्च केले हे सगळे शोधण्यासाठी पोलिसांनी त्या रिमांडची मागणी केली होती। आता 7 दिवसांची पोलीस रिमांड आहे आणि या सगळ्या चौकशीत आता कुठं पैसा खर्च झाला, काय नक्की मुरलंय, कोण कोण यात सहभागी आहे हे सगळं पुढे येईल। अनुपमा, अगदी विशाल, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी या संदर्भातली माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।